मुलींवर हात टाकला तुम्हाला मारणारच. माझं म्हणणं आहे, आमच्या नादाला लागू नका. तुमची मला वाटतं भाजपची संघटना आहे. मुलीवर हात टाकाल तर आम्ही मारणार हा थेट इशारा अमित ठाकरे यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद म्हणजेच ABVP ला दिलाय. अमित ठाकरेंचं हे रूप पाहून आता लोक म्हणू लागलेत, बाप तसा बेटा. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आपल्या परखड आणि आक्रमक भूमिकेसाठी ओळखले जातात. त्यामुळे कोणतेही आंदोलन असो, मनसे कधी खळखट्ट्या तर मागे पुढे पाहत नाही. आता अमित ठाकरे हे आपल्या वडील राज ठाकरेंच्या पावलावर पाऊल टाकतायत. प्लस मुलींना हात लावला, मुलींना हात धरून कुठेतरी घेऊन चाललेलं हे मला तिकडनं कळलं. तुम्ही मुलींचा हात धरल्यावर आम्ही मारणार, त्याच्यामुळे त्यांनी मार खाल्ला. पण अमित ठाकरेंनी हा इशारा नेमका कोणाला दिलाय आणि हा राडा नेमका काय आहे हे आपण या व्हिडिओतून पाहूया. नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात LS मराठी. मुंबईतील विलेपार्ले येथील साठे महाविद्यालयाबाहेर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यांच्या कार्यकर्त्यांमध्ये सदस्यत्व नोंदणी मोहिमेदरम्यान वाद उफाळून आलाय. या घटनेमुळे मुंबईतील महाविद्यालयीन राजकारण आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून राजकीय वर्तुळात या राडाचे मोठे पडसाद उमटतायत. महाविद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर दोन्ही संघटनांकडून नवीन विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यासाठी आणि त्यांना आपल्या संघटनेत सामील करून घेण्यासाठी नोंदणी स्टॉल लावण्यात आले. परंतु स्टॉल लावण्याच्या नेमक्या जागेवरून दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांमध्ये सुरुवातीला किरकोळ बाचाबाची झाली. हा वाद काही वेळातच इतका विकोपाला गेला की त्याचं रूपांतर थेट हाणामारीत झालं. या संपूर्ण राड्यादरम्यान मनविसेच्या महिला कार्यकर्त्यांना अभाविपच्या कार्यकर्त्यांकडून धक्काबुक्की करण्यात आली आणि त्यांच्यावर हात टाकण्यात आला, असा गंभीर आरोप मनसेकडून करण्यात आलाय. ही बातमी वाऱ्यासारखी पसरताच मनसेचे विद्यार्थी सेना अध्यक्ष अमित ठाकरे यांनी तातडीनं या प्रकरणात अभाविपाला अत्यंत आक्रमक जाहीर इशारा दिलाय. या गोष्टीमुळे एक दिवस तरी न्यूज मध्ये दिसतात ते, आणि तेवढंच आहे, तेवढ्या पुरतच ठेवू आपण त्यांना. जिकडे जिकडे तुम्ही नादाला लागाल तिकडे तिकडे मार खाणार तुम्ही. तुम्हाला काम करायचं, नीट करा, विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवा, आम्ही तुमच्या मध्ये येणार नाही. पण तुम्ही जबरदस्ती जर करत असाल की आमचे सभासद व्हा, तिकडे मला वाटत नाही ते भाजप किंवा ABVP असं काही साईन पण लावत आहेत, जस्ट स्टॉल लावत आहेत नुसतं. आणि लोकांना मध्ये मध्ये वाटतं की MNVSचा स्टॉल आहे म्हणून ते जात आहेत. पण हे तुम्ही खेचून घेऊन जाऊ नका. आणि एवढंच येते, एवढ्यापुरतच ठेवू त्याला. अमित ठाकरे यांनी या घटनेचा तीव्र निषेध करताना अभाविपच्या कार्यपद्धतीवर आणि त्यांच्या भूमिकेवर कडक शब्दात प्रहार केलाय. त्यांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेत स्पष्ट केलं की जर आमच्या संघटनेच्या किंवा कॉलेजमधील कोणत्याही मुलींवर, कार्यकर्त्यांवर कोणी हात टाकला तर मनसे ते अजिबात खपवून घेणार नाही आणि समोरच्यांना थेट जागेवरच मारहाण करेल. हा वाद केवळ जागेचा नसून अभाविपच्या गुंडगिरीचा असल्याचा आरोप त्यांनी केलाय. महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांचे शैक्षणिक प्रश्न सोडवण्याऐवजी सत्ताधारी पक्षाची ही संघटना केवळ सत्तेच्या बळावर आणि दहशतीच्या वातावरणात विद्यार्थ्यांना स्वतःकडे खेचण्याचा प्रयत्न करते. अभाविपचे कार्यकर्ते महाविद्यालयाच्या परिसरात नवीन विद्यार्थ्यांवर आणि विशेषतः ग्रामीण भागातून किंवा इतर ठिकाणांहून आलेल्या विद्यार्थ्यांवर जबरदस्तीने नोंदणी करण्यासाठी दबाव आणत होते, असा दावा अमित ठाकरे यांनी केला. विद्यार्थ्यांच्या हितासाठी काम करण्याऐवजी अशा प्रकारे सत्तेचा माज दाखवून जर कोणी मनविसेच्या कार्यकर्त्यांच्या नादाला लागणार असेल तर त्याला मनसे स्टाईलनं जशास तसं उत्तर दिलं जाईल आणि अशा गुंडांना जिथं नादाला लागतील तिथंच मारच खावा लागेल, असा थेट दम त्यांनी भरलाय. या वादाच्या पार्श्वभूमीवर अमित ठाकरे यांनी राज्यातील सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्याशी संबंधित असलेल्या अभाविपच्या एकूणच धोरणांवर अनेक गंभीर सवाल उपस्थित केले. त्यांनी विचारलं की सध्या राज्यात ज्या पक्षाची सत्ता आहे आणि ज्यांची ही विद्यार्थी संघटना आहे त्यांनी आतापर्यंत विद्यार्थ्यांचे मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी नेमके काय काम केले. कॉलेजेसमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश मिळताना होणाऱ्या अडचणी, परीक्षांचे रखडलेले निकाल, वाढीव फी आणि पायाभूत सुविधांचा अभाव यांच्यासारख्या गंभीर मुद्द्यांवर ही संघटना वर्षभर गप्प का असते, असा टोकदार प्रश्न त्यांनी विचारला. इतकंच नाही तर सदस्य नोंदणी वाढवण्यासाठी अभाविपच्या माध्यमातून महाविद्यालयांमध्ये सर्रास पैशांचं वाटप केलं जात असल्याचा खळबळजनक आरोपही अमित ठाकरे यांनी केलाय. विद्यार्थ्यांमध्ये पैशांचे आमिष दाखवून संघटना वाढवणं अत्यंत चुकीचं असून त्यामुळे तरुण पिढी आणि महाविद्यालयातील मुलं वायाला गेली आहेत, तर त्याची जबाबदारी ही संघटना किंवा सत्ताधारी भाजप घेणार का, असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. पॉकेट मनी हे देणं हे आई वडिलांचं काम असतं. जर त्या 2000 माझ्या मुलाला नसतील द्यायचे मला आणि सरकार देत असेल उगाच, तर जबाबदारी सरकार घेणार आहे का? काय दारू प्यायला लागली, सिगरेट प्यायला लागली, समजा काय नशा करायला लागली, तुम्ही जबाबदारी घेणार आहात? फुकट पैसे कसले वाटताय तुम्ही? कॉलेजची हालत पहिले नीट करा ना. कॉलेज लेवलला तुम्ही फुकट पैसे देताय.
ज्या मुलांना आत्ता अक्कल येते, जे मुलं म्हणजे तरुण आहेत, त्यांना माहीत नाही, त्यांना फुकट 2,000 रुपये आल्यावर काय होईल. तुमची आता लाडकी बहीण गेली, आता लाडकी मुलगी आली, काय माहिती तुम्ही अट्रॅक्ट करायला किती फुकट पैसे वाटणार आहात. आणि जबाबदारी पण चंद्रकांत दादा पाटील घेणार आहेत का ते पहिलं सांगावं त्यांनी. अमित ठाकरे यांनी आपल्या टीकेचा रोख थेट राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडेही वळवलाय. महाविद्यालयांमधील या गोंधळावर आणि विद्यार्थ्यांच्या सक्तीच्या नोंदणीवर प्रशासनाचं कोणतंही नियंत्रण राहिलेलं नाही असं सांगत त्यांनी मंत्र्यांच्या भूमिकेवर शंका उपस्थित केली आहे. चंद्रकांत पाटील हे स्वतः प्रत्येक महाविद्यालयात जाऊन विद्यार्थ्यांची सक्तीनं केली जाणारी नोंदणी आणि तिथली परिस्थिती पाहणार आहेत का असा उपरोधिक सवाल त्यांनी केलाय. सरकारी यंत्रणा आणि महाविद्यालयीन प्रशासन केवळ सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली काम करत असून विद्यार्थ्यांच्या खऱ्या प्रश्नांकडे कोणाचंही लक्ष नाही अशी खंत त्यांनी त्यावेळी व्यक्त केली आहे. मनविसे ही केवळ राजकारण करण्यासाठी नाही तर विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी लढणारी संघटना आहे. त्यामुळे अशा प्रकारची दडपशाही कॉलेज कॅम्पसमध्ये चालू दिली जाणार नाही असं त्यांनी ठणकावून सांगितलंय. या संपूर्ण प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी अमित ठाकरेंनी एक महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. त्यांनी अभाविप आणि महाविद्यालय प्रशासनाला अल्टिमेटम दिला असून येत्या 31 ऑगस्ट नंतर मनविसे संपूर्ण ताकदीनिशी रस्त्यावर उतरणार असल्याचं स्पष्ट केलंय. 31 ऑगस्ट नंतर विद्यार्थ्यांची सर्व प्रलंबित कामं, शैक्षणिक प्रश्न आणि अभाविपकडून केली जाणारी गुंडगिरी मोडून काढण्यासाठी मनविसे आक्रमक आंदोलन छेडणार आहे. जर प्रशासनानं किंवा संबंधित संघटनेनं आपली भूमिका बदलली नाही तर होणाऱ्या तीव्र परिणामांना सामोरं जावं लागेल असा इशारा त्यांनी दिलाय. साठे कॉलेज बाहेर झालेल्या या राडानंतर मुंबईतील इतर महाविद्यालयांमध्येही मनविसे आणि अभाविपच्या कार्यकर्त्यांमध्ये कमालीचा तणाव निर्माण झाला असून पोलिसांनी कॉलेज परिसरातील सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे. अमित ठाकरेंच्या या थेट आणि रोखठोक इशाऱ्यामुळे आगामी काळात मुंबईतील महाविद्यालयीन निवडणुका आणि विद्यार्थी राजकारण अधिकच तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.